तुम्हाला विचारणं काय आणि ते डोक्यात येणं काय एकदाच झालं. ते तुम्हाला होमवर्कच देणार होतो, शोधून काढा काही करू. मला तर झोपच आली नसती आज. हा, सेकंड सेशन मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा मी MB कांबळे. आपला जो भाग चालू होता तो म्हणजे संधी. संधीबद्दल जे काही संधीची व्याख्या, त्याचे 3 प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, हे आपण पाहिलो. आता आपण संधीबद्दल थोडंसं अजून डीप मध्ये पाहूया. जे काय आपण पहिली संधी पाहिलो, स्वर संधी, आता व्यवस्थित समजून सांगतो एक 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 एक. त्यावेळेस कसं थोडस कन्फ्युजन झालं असेल, गोंधळून गेला असेल, खिचडी झाल्यासारखं बोर्डावर झालं होतं. आता एक 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 भाग मी व्यवस्थित मोकळं करून व्यवस्थित समजून सांगणार, शिकवणार. व्यवस्थित लक्ष द्या. स्वर संधी पाहूया. सर्वप्रथम स्वर संधी पाहत असताना स्वर संधीची व्याख्या मी सांगितलेली आहे. जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला जो आहे तो स्वर असेल आणि दुसरा देखील स्वर असेल, त्यावेळेस त्याला स्वर संधी असं म्हणायचं. आणि स्वर संधीमध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की 2 सजातीय स्वर एकत्र येऊन त्याच गटातील एक स्वर जर आला तर त्याला दीर्घत्व संधी, दीर्घत्व संधी असं म्हणायचं. दीर्घत्व संधी कशी ओळखायची? जे काही वर्ण तयार होईल त्याला एक मात्रा येईल, किंवा पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी किंवा उकारी मात्रा असो, उकार असो किंवा वेलांटी असो, वेलांटी असो, दुसरी वेलांटी, प्रत्येकामध्ये दुसरं, बरं, दुसरा उकार, दुसरा उकार, दुसरी वेलांटी, दुसरी वेलांटी, मात्रा, दुसरा उकार, दुसरी वेलांटी आली तर त्याला सरळ दीर्घत्व संधी असं म्हणायचं. दीर्घत्व संधीवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत परीक्षेत. दीर्घत्व संधीवर सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. दीर्घत्व संधी म्हणजे काय? 2 सजातीय स्वर एकत्र येऊन त्या दोन्ही बद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर तयार होतो. 2 सजातीय स्वर एकत्र येऊन, 2 सजातीय स्वर म्हणजे कसं? हे अ प्लस अ, हे 2 सजातीय स्वर किंवा अ प्लस आ. सजातीय विजातीय स्वर मी शिकवलेला आहे. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. सजातीय स्वराच्या 3 जोड्या मी सांगितलेल्या होत्या. अ, आ, ई, उ, ऊ. हे सजातीय स्वराच्या जोड्या आहेत. त्यानुसार दीर्घत्व संधी, सजातीय स्वर मी का सांगितलेला आहे? कारण दीर्घत्व संधीची व्याख्या कशी आहे? 2 सजातीय स्वर एकत्र येऊन त्याच गटातील एक दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. म्हणजे हा पहिला अ, दुसरा आ, यानुसार याचा आ तयार होणार. आणि दीर्घत्व संधी ओळखायचं जर असेल तर त्याला एक मात्रा असेल, एक दुसरा उकार असेल आणि दुसरी वेलांटी असेल. पहिले उकार चालणार नाही, दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी, त्याला सरळ दीर्घत्व संधी असं म्हणायचं. दीर्घत्व संधीचा कन्सेप्ट क्लिअर झाला. दीर्घत्व संधी म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी सांगितलेली आहे की 2 सजातीय स्वर एकत्र येऊन त्या दोन्ही बद्दल एकच दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी असं म्हणायचं. तसं उदाहरण मी या ठिकाणी समजून सांगितलं. आता आपण स्वर संधी पाहूया. स्वर संधी पाहत असताना स्वर संधीची मी व्याख्या सांगितलेली आहे. जवळजवळ येणारे दोन्ही वर्ण एकत्र येऊन दोन्ही स्वर जर असतील तर त्यापासून जो काही वर्ण तयार होतो त्याला स्वर संधी असं म्हणतात. दोन्ही हे या ठिकाणी स्वर असायला पाहिजे. आता प्रत्येक बाब एक 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 छोटी छोटी बाब लक्षात ठेवायची. हे अ प्लस अ, त्यानंतर दुसरं अ प्लस आ, बरोबर याचा आ होणार. या ठिकाणी देखील अ प्लस अ बरोबर आ. म्हणजे जे काही स्वर एकत्र येतात, जे काही स्वर ऱ्हस्व असो की दीर्घ असो, त्याच्यापासून जो स्वर तयार होतो हा कधीही दीर्घच घ्यायचा. पहिली बाब लक्षात घ्या. जे काही स्वर एकत्र येतील त्याच्यापासून जो काही स्वर तयार होईल हा दीर्घच घेतला पाहिजे. तो ऱ्हस्व असो की दीर्घ असो, की दोन्ही ऱ्हस्व असो, त्यापासून जो काही स्वर तयार होतो हा दीर्घ स्वर असायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी पहिलं उदाहरण मी या ठिकाणी घेतो स्वर संधीचं. स्वर संधीची व्याख्या तुम्ही शिकला. दीर्घत्व संधी सुद्धा मी सांगितली. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण अ प्लस अ बरोबर आ, हे कशा पद्धतीने तयार होते या ठिकाणी आपण पाहूया. एक उदाहरण पाहूया. जास्त उदाहरण पाहू नये, फक्त तुम्हाला समजेल असे काही उदाहरण मी या ठिकाणी
घेणार आहे. बाकीचे मी तुम्हाला PDF फाईल करून पाठवून देईल, त्यावेळेस तुम्ही हे उदाहरण पाहून घेतलं तरी चालेल. त्या उदाहरणाच्या पलीकडे परीक्षेत कोणतं जगावेगळं उदाहरण विचारत नाही. फुकटचे मार्क आहे, सहजासहजी जाऊ द्यायचे नाही. असो, आता या ठिकाणी मी तुम्हाला स्वरसंधीचे उदाहरण समजून सांगत आहे. सूर्य प्लस अस्त. बघितल्या बघितल्याच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे आणि तुमचं डोकं एवढं फास्ट काम केलं पाहिजे. सूर्य प्लस अस्त याचं सूर्यास्त असं आलं पाहिजे सरळ सरळ. सूर्यास्त कन्फ्युजिंग करणारी बाब असेल तरच त्यावेळेस थोडस ट्रेस द्यायचा त्याच्यावर. सूर्य प्लस अस्त सूर्यास्त हे होणार. पहिलं हे तुमचं डोकं इथं काम केलं. दुसरं, जरी तुम्हाला जर अवघड वाटलं किंवा कसं तयार झालं हे देखील तुम्हाला कळायला पाहिजे. आता या ठिकाणी पहा, सूर्य, या सूर्यामध्ये शेवटचा वर्ण पाहायचा. हे पाय मोडून लिहिलेलं नसल्यामुळे याच्यामध्ये अ हा स्वर आहे, अ. आणि याच्या ठिकाणी कोणता स्वर आहे? हा अ. पहिला काय सांगतो? अ प्लस अ आणि याचा आ होणार. यानुसार हे आ झालेला आहे. हे दोन्ही स्वर असल्यामुळं स्वर संधी आणि हे आ झाल्यामुळं दीर्घत्व संधी. काहीच अवघड नाही. त्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर हा निघून जातो, हे देखील मी सांगितलेलं आहे. आणि हा आ जो आहे त्या पहिल्या शब्दामध्ये शेवटच्या वर्णामध्ये मिक्स होणार. म्हणजे या ठिकाणी ह्याचा तसं तयार झालेला आहे, सूर्यास्त. सूर्यास्त या आ या य मध्ये मिक्स झालेला आहे, म्हणून या ठिकाणी एक काना दिलो आपण, काना. म्हणजे या ठिकाणी सूर्य प्लस अस्त सूर्यास्त अशा पद्धतीनं तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे. आणि दिलेल्या संधीचा विग्रह जरी ओळखायला जर सांगितलं तर अशा पद्धतीनं हाच विग्रह तुम्हाला काढता देखील आला पाहिजे. हे झालं स्वर संधीचं, म्हणजे अ प्लस अ पासून आ, हे त्याचं पहिलं उदाहरण. अजून एक छोटस उदाहरण पाहूया या ठिकाणी. दुसरं उदाहरण, स प्लस अभिनय. स प्लस अभिनय. स प्लस अभिनय. अभिनय काही अवघड नाही, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. कंटाळवाणं वाटेल पण कंटाळा करू नका. स प्लस अभिनय हे दुसरं उदाहरण. जास्त उदाहरण घेणार नाही कारण बोर होऊन जाणार. डोक्यात गेलं तेवढं सुद्धा उडून जाईल, तसं उडू देणार नाही मी. त्या ठिकाणी लक्ष द्या. स प्लस अभिनय. त्या स मध्ये बघा पाय मोडून लिहिलेलं नाही, म्हणून याच्यामध्ये अ हा स्वर आहे. हे इथं अ हा स्वर आहे, बरोबर. दोन्ही या ठिकाणी अ असल्यामुळे याचा होणार आ. या नियमानुसार दोन्ही स्वर असल्यामुळे ही झाली स्वर संधी. इथे मात्रा लागल्यामुळे ही झाली दीर्घत्व संधी. किती कन्सेप्ट, 2-3 कन्सेप्ट एका उदाहरणामध्ये समजून सांगत आहे. त्यानंतर याच्यात या स मधला अ घेतला, या अ मधला इथे अ घेतला, याचा झाला आ. आणि दुसऱ्या शब्दातील अ हा काढून टाकायचा मी सांगितलं, आणि हा आ जो आहे त्या पहिल्या स मध्ये मिसळायचा. आता मिसळायचं कसं, अजून ह्याची फोड करून सांगतो आपण. हे स प्लस अभिनय जे होतं, अभिनय त्याच्यातला अ आपण काढलो बाहेर. अ काढल्यामुळे हा स पाय मोडून लिहिला जाणार. त्याच्यातला जर अ जर काढलो आपण, पाय मोडून लिहिला जाणार. आणि इथला अ काढलो म्हणजे इथं काय राहिला? भी नाही. भी नाही. ही खूप बारीक गोष्ट आहे, कुठेच तुम्हाला ऐकायला मिळणार नाही किंवा वाचायला देखील मिळणार नाही. सांगत आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. या स मधला अ काढल्यामुळे पाय मोडून स झाला, इथला अ काढल्यामुळे भी नाही झालेला आहे. आता याचा झाला आ. आता या आच काय करायचं? या आच काय करायचं? इथला अ काढून टाकला आपण, त्या आ जो आहे त्या स मध्ये मिसळायचा. म्हणजे पाय मोडून लिहिलेला स मध्ये आ जर मिसळला तर ह्याचा होणार सा. सा म्हणजे ह्यानुसार हे शब्द तयार झाला सा. आणि बाकीचा भी नाही देऊन टाका, भी नय, साभिनय. अशा पद्धतीने स प्लस अभिनयचा साभिनय हा शब्द किंवा ही संधी तयार झालेली आहे. असे बरेच काही शब्द आहेत. फॉर एक्झाम्पल, कट प्लस अक्षच कटाक्ष, प्रथम प्लस अध्यायच प्रथमाध्याय, मंद प्लस अंधच मदांध, स्वभाव प्लस अनुसार, स्वभाव प्लस अनुसार नुसार स्वभावानुसार, सह प्लस अध्यायी पासून सहा अध्यायी. अशा पद्धतीचे जे काही संधीचे उदाहरण आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि त्याच्यातली फोड कशा पद्धतीने फोड करायची, कशा पद्धतीने संधी करायची, आणि दोन्ही स्वर असतील तर या ठिकाणी
स्वर संधी होणार. हे झालं पहिलं आपण अ प्लस अ पासून आ. दुसरा घटक आहे अ प्लस आ पासून आ. हे दीर्घत्व संधीचे उदाहरण. जे काही दीर्घत्व स्वर तयार झालं ते प्रत्येक उदाहरण हे दीर्घत्व संधीचं राहणार. त्यानंतर दोन्ही स्वर असल्यामुळे हे स्वर संधीचं उदाहरण राहणार. फक्त या ठिकाणी एवढंच मी समजून सांगत आहे, जे आपण फोड करून तुम्हाला संधी तयार करायला सांगितली जाते त्याच्यामध्ये कधी कधी हे दोन्ही ऱ्हस्व स्वर असतील, कधी कधी ऱ्हस्व दीर्घ स्वर असतील. आता या ठिकाणी ऱ्हस्व स्वर आहे, या ठिकाणी दीर्घ स्वर, याचा झाला दीर्घ स्वर, ही झाली दीर्घत्व संधी. ह्याचं एक छोटं उदाहरण पाहूया या ठिकाणी. हिम प्लस आलय. हिम प्लस आलय. तुम्ही एवढे स्ट्रॉंग होऊन जासाल की तुम्हाला फोड दिसल्या दिसल्या तुम्ही म्हणणार याची संधी होणार हिमालय, याची संधी जी आहे ती हिमालय होणार. पण ती कशी झाली पाहिजे हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. त्या ठिकाणी हिम, त्या हिम मधला अ हा स्वर आहे. अ का स्वर आहे? कारण हा पाय मोडून लिहिलेला नाही. इथं आहे आ, म्हणजे या दुसऱ्या याच्यानुसार हे तयार झालेलं आहे. अ प्लस आ च आज तयार होणार. कधी कोणताही स्वर येऊ द्या, ऱ्हस्व असो दीर्घ असो, शेवटी दीर्घ स्वर तयार करायचा तुम्ही. हिम प्लस आले ते हिमालय हे तुम्हाला येते, पण कशा पद्धतीने तयार झालं हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे, जेणेकरून तुमचा तो एक देखील मार्क जाता कामा नये. हिम प्लस आले, याच्यातला अ घेतला, याच्यातला आ घेतला, याचा झाला तयार आ. मग या ठिकाणी आ जो आहे इथला आ हा काढून टाकायचा आणि हा आ तयार झालेला आ या म मध्ये मिसळायचा. त्यानुसार हे तयार झालेलं आहे हिमालय. हिमालय. काय अवघड आहे? अजून फोड करून सांगू का? हिम प्लस आलेचं आपण कसं तयार केलेलं आहे. हिम प्लस आले, ह्याच्यातला अ घेतला, स्वर कोणता आहे? सर्व शेवटी अ. या म च काय होणार? पाय मोडून राहणार, कारण हा अ ह्याच्यातला आपण बाहेर काढलो म्हणून हा पाय मोडून म. आणि इथला घेतलो आ, म्हणजे हा आ देखील निघून गेला, शिल्लक काय राहिलं? ल य. आणि ह्याचा तयार काय झालं? आ. आणि हा आच काय करायचं? हा आ काय करायचं? या आधीच्या वर्णाबरोबर मिक्स करायचं. म्हणजे पाय मोडून म मध्ये आ जर मिक्स जर केला तर मा तयार होते. म्हणून हा मा तयार झाला आणि त्यापासून हिमालय अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतात. अशा पद्धतीने अ प्लस आ च आ आणि त्याच्यानुसार हिमालय हे उदाहरण दिलेलं आहे. याच पद्धतीचे बरेच शब्द आहेत, उदाहरण आहेत. फॉर एक्झाम्पल, देव प्लस आले देवालय, फल प्लस आहार फलाहार, अनाथ प्लस आश्रम अनाथ आश्रम, गोल प्लस आकार गोलाकार, मंत्र प्लस आले मंत्रालय, शिशिर प्लस आगमन शिशिर आगमन, प्रथम प्लस अध्याय प्रथमाध्याय, धन प्लस आदेश धनादेश. अशा पद्धतीनं हे अ प्लस आ पासून आ तयार झालेल्याचे उदाहरण मी सांगितलेले आहे, जे परीक्षेत 100% येणार म्हणजे येणार. जे काही मी वाचून दाखवलेले आहे ते उदाहरण मी तुम्हाला पीडीएफ करून पाठवेन, त्याबद्दल तुम्ही घाबरू नका. फक्त तुम्हाला ह्या बाबी कशा तयार झाल्या ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पहिलं ऱ्हस्व, त्यानंतर ऱ्हस्व दीर्घ पाहिलं. आता या ठिकाणी दीर्घ ऱ्हस्व म्हणजे आ प्लस अ च काय होणार? आच होणार. सुरुवातीला दीर्घ असो ऱ्हस्व असो काही असो त्याचा दीर्घ स्वर तयार होणार. हे आपण अ आ इ च पाहणार. या ठिकाणी आ प्लस अ त्याचा आ तयार झालेला आहे. ह्याच्यावर एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी विद्या प्लस अर्थी, विद्या प्लस अर्थी मी सुरुवातीला समजून सांगितलेलं आहे. विद्या प्लस अर्थी. या ठिकाणी आ हा स्वर आहे, या ठिकाणी अ हा स्वर आहे, त्याचा झाला आ आणि हा आ याच्यामध्ये मिक्स होणार आणि इथला अ निघून जाणार. त्यानुसार विद्यार्थी विद्यार्थी हा शब्द तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं आ प्लस अ बरोबर आ यानुसार विद्यार्थी किंवा विद्या प्लस अमृत विद्या अमृत किंवा भाषा प्लस अंतर भाषा प्लस अंतर भाषा प्लस अंतर. भाषा प्लस अंतर दिसल्या दिसल्या तुम्हाला ओळखू येणार, भाषांतर होणार. त्याचं स्वर संधी तेवढी काही अवघड जाणार नाही, पण तरी देखील हे कसं तयार झालं हे तुम्हाला माहिती राहणं गरजेचं आहे. त्या भाषामधला आ आपण बाहेर काढलो, हे झालं पाय मोडून श. इथला अ बाहेर काढलो आणि ह्याचा झाला आ. या ठिकाणी तर प्लस. त्यानंतर हा अ काढून टाकायचा आणि हा जो आ तयार झाला आहे क्ष मध्ये मिक्स करायचा. क्ष मध्ये जर मिक्स जर आ केला तर क्षा होणार. यानुसार हा शब्द तयार झाला भाषांतर.
भाषांतर अशा पद्धतीने शब्द तयार होत असतात. अशा पद्धतीनं पहिला रस्व दीर्घ काही असो शेवटी दीर्घ येणार आणि त्यानुसार कोणता शब्द तयार होतो हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर कधी कधी आ प्लस आ येऊ शकतील दोन्ही स्वर म्हणजे दीर्घ राहणार आणि त्याच्यापासून दीर्घ स्वर होणार. या पद्धतीनं आ प्लस आ याच्यावर जर एखादं उदाहरण जर पाहिलं आपण या ठिकाणी महिला प्लस आश्रम, महिला प्लस आश्रम, यामध्ये ला मध्ये आ हा स्वर आहे, याच्यामध्ये सुद्धा आ हा स्वर आहे आणि याचा होणार आ. हा आ निघून जाणार आणि हा तयार झालेला आ याला मध्ये मिक्स होणार म्हणजे महिला श्रम. अशा पद्धतीनं हा शब्द तयार होणार. फक्त प्रत्येक भाग हे व्यवस्थितरित्या समजून सांगत आहे, कन्फ्युज होण्यासारखं काही नाही. स्वर संधीबद्दल तुम्हाला पाहिल्या तुम्हाला ती स्वर संधी आहे, दीर्घत्व संधी आहे आणि त्याच्यापासून कोणता शब्द तयार झालेला होतो हे देखील तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे झालं अ बद्दल. त्यानंतर ई बद्दल पाहूया. ई बद्दल अ आ इ उ ऊ जे काही स्वर आहेत, जे काही ऱ्हस्व दीर्घ स्वर आहेत, त्यानंतर ई बद्दल पाहूया. म्हणजे ई प्लस ई याचा काय होणार मोठा ई. ई प्लस ई चा मोठा ई होईल किंवा कधी कधी कसं होते मोठा ई प्लस छोटा ई बरोबर सुद्धा मोठाच ई होणार. कधी कधी काय होणार छोटा ई पहिला राहणार दुसरा मोठा ई राहणार याचा देखील मोठा ई होणार. कधी कधी काय होणार दोन्ही मोठे ई राहतील तरी देखील याचा ईच होणार. फक्त ह्या बाबी लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय कधी कधी स्वरामध्ये हे ई असू शकते, तो ऱ्हस्व असो दीर्घ असो त्याची रचना कशी जरी असली शेवटी दीर्घत्व संधी तयार होत असते म्हणजे दीर्घत्वात स्वर तयार होत असतो. याच्यावरचे फक्त एक एक उदाहरण घेतो, जास्त घेणार नाही. त्या ठिकाणी सर्वप्रथम छोटा ई आणि छोटा ईचा मोठा ई कसा तयार झालेला आहे या ठिकाणी पाहूया. कवी प्लस ईश्वर, कवी प्लस ईश्वर, कवी प्लस ईश्वर हे एक उदाहरण हे नाही हे याचं उदाहरण आहे. या ठिकाणी आहे उदाहरण कवी प्लस ईश्वर, कवी प्लस ईश्वर. त्याचं उदाहरण आपण पाहूया. डबल ई च छोटी ई जी आहे या ठिकाणी कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा. पहिली वेलांटी आली सरळ पहिला ई, या ठिकाणी इच्छा आली इच्छा मधला पहिला ई याचा होणार मोठा ई. कवी प्लस इच्छा बघा याच्यापासून शब्द तयार होणार कवीच्छा, कवीच्छा, कवीच्छा. सॉरी दुसरा कवीच्छा. अशा पद्धतीनं दुसरी वेलांटी येणार. या ठिकाणी कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा याच्यापासून कवीच्छा अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतो. कवीच्छा दुसरी वेलांटी घेतलेली आहे, दुसरी वेलांटी येणार. स्वर संधीमध्ये कोणतेही स्वर जर आले तर दुसरा उकार दुसरी वेलांटी काना या बाबीच राहणार, त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. आणि या ठिकाणी कवीची जर फोड करून जर परीक्षेत जर तुम्हाला जर विचारलं तर या पद्धतीने तुम्हाला फोड आली पाहिजे. कारण कवीचा अर्थ निघतो जो कवी करणारा असतो तो आणि इच्छा म्हणजे आपल्या मनातील जे इच्छा असतात ते. अशा पद्धतीने तुम्हाला फोड देखील व्यवस्थित आली पाहिजे. नाहीतर ऑप्शन मध्ये असंच देखील दिलेलं असते कवी प्लस छा. तुमच्या मनामध्ये निर्माण होणार त्यावेळेस कवी ई प्लस छा याची सुद्धा संधी अशी होते किंवा याची फोड देखील अशी होते. तर अॅक्युरेट फोड कोणती ओळखायची की त्या दोन्हीचा काही ना काही अर्थ निघला पाहिजे, दोन्हीचा जवळपास काही ना काही अर्थ निघला पाहिजे. अशा पद्धतीनं फोड ओळखायची. ही बाब मी सांगितलेली आहे. ही बाब कुठेच कोण्याच पुस्तकात लिहून दिलेली नाही तरी देखील मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे जेणेकरून एकही मार्क गेला नाही पाहिजे. असो ई प्लस ई त्याचा मोठा ई झाला, याच्यामध्ये पहिला ई आहे, त्यानंतर याच्यामध्ये देखील पहिला आहे, दुसरा ई झाला म्हणजे दुसरा ई म्हणजे या ठिकाणी वेलांटी दुसरी आलेली आहे. आपण ह्याची अजून जर फोड जर करून म्हटलं त्याच्यातला ई जर बाहेर काढला, ई बाहेर काढला पहिला ई हा झाला व पाय म्हणून प्लस या ठिकाणी इथला ई आपण बाहेर काढलो प्लस हा देखील ई बाहेर काढलो हा निघून गेला त्याचं झालं मोठा ई म्हणजे हे तयार झालं फक्त छा. मग हा ई काय करायचा या व मध्ये मिसळायचा
मोठा ई तयार झाल्यामुळे दुसरी वेलांटी येणार, मोठा ई तयार झाल्यामुळे दुसरी वेलांटी, म्हणून या ठिकाणी पहिली वेलांटी होती पण या ठिकाणी मोठा ई तयार झाल्यामुळे दुसरी वेलांटी दिली, त्यानुसार कविच्छा अशा पद्धतीनं शब्द तयार झालेला आहे. काही अवघड नाही, एकच उदाहरण घेतो, बोर होणार नाही किंवा किचकट वाटणार नाही किंवा गोंधळून देखील जाणार नाही. फक्त व्यवस्थित समजून घ्या, एक मी व्यवस्थित समजून सांगतो, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल मी पीडीएफ करून पाठवतो, त्याचं काही टेन्शन घेऊ नका, फक्त समजून घ्या. त्यानंतर या ठिकाणी मोठा ई प्लस छोटा ईचा देखील मोठा ई झालेला आहे. त्याचं एक छोटस उदाहरण पाहू. या ठिकाणी मोठा ई प्लस छोटा ई, रवी प्लस इंद्र, रवी प्लस इंद्र. जास्त उदाहरण घेत नाही, छोटे छोटे उदाहरण घेतो, कारण गोंधळून गेला तर सगळं शॉर्ट सर्किट होऊन जाईल, तसं गोंधळून होऊ देणार नाही. स्टेप बाय स्टेप जातोय आपण. या ठिकाणी पहा, दुसरी वेलांटी म्हणजे मोठा ई, या ठिकाणी ई ला ई, ह्याचा काय होणार मोठा ई, म्हणजे या ठिकाणी सरळ शब्द तयार झाला रवींद्र. रवींद्र हा ई सरळ निघून जातो, मी तुम्हाला सांगितलं, आणि हा ई जो तयार झालेला आहे त्या इथल्या व मध्ये मिक्स होऊन तसेच तसं रवींद्र हा शब्द तयार झालेला आहे. आता तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, सर इथे एक वेलांटी होती, हा ई घेतला, डबल वेलांटी होईल का? नाही. आपण काय कशी फोड करतो ह्याच्याकडे लक्ष द्या. इथला ई काढलो म्हणजे ही सुरुवातीला वेलांटी काढून टाकलो, हा ई जर बाहेर काढलो तर इथं फक्त वर राहते, पाय मोडून वर. इथली वेलांटी आपण काढलो, हा घ्या ई, इथला घ्या ई, याचा झाला ई मोठा ई, ते काढून टाकायचं, फक्त शिल्लक राहिलं या ठिकाणी द्र. हा जो ई तयार झाला हा कुठं टाकायचा, ह्या व मध्ये टाकून द्या, म्हणजे पाय मोडून व मध्ये जर मोठा ई जर टाकला तर तो होणार मोठा वेलांटीचा बी, म्हणून ह्यानुसार रवींद्र अशा पद्धतीने शब्द तयार होत असतात. त्यामुळे कन्फ्युज होत जाऊ नका. इथं वेलांटी दिसायली सर, इथं अजून तुम्ही ई तयार केले, मी त्याला अजून डबल वेलांटी देऊ का, असं काही नसते. इथला ई आपण इथं बाहेर काढलो, इथला ई बाहेर काढलो, त्याचा झाला ई, इथं झालं होतं व, कारण वेलांटी बाहेर काढल्यामुळं त्या व मध्ये ही मिसळल्यामुळे बी तयार झालेला आहे, म्हणून हे रवींद्र अशा पद्धतीने शब्द तयार होत असतात. काहीच अवघड नाही, कन्फ्युज होण्यासारखं काही नाही. स्टेप बाय स्टेप एकच उदाहरण मी समजून सांगत आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. त्यानंतर छोटा ई प्लस मोठा ईचं एखादं उदाहरण पाहूया. या ठिकाणी छोटा ई प्लस मोठा ईचं, गिरी प्लस ईश, गिरी प्लस ईश, गिरी प्लस ईश. या ठिकाणी पहिली वेलांटी असो, पहिला उकार असो, काही असो, त्याचं सरळ दुसरी वेलांटी दुसरा उकार होणार या ठिकाणी या नियमानुसार. या ठिकाणी पहा, पहिला ई आहे, या ठिकाणी दुसरा ई घेतला, याचा होणार दुसरा ई, म्हणजे गिरीश पहिली वेलांटीचं दुसरी वेलांटी होणार गिरीश. अशा पद्धतीनं स्वर संधी तयार करत असताना कधीही दुसरी वेलांटीच घ्यायची, दुसरा उकारच घ्यायचा, काना घ्यायचा. या ठिकाणी पहिली वेलांटीचं दुसरी वेलांटीमध्ये रूपांतर केलं. अजून खोल करून सांगण्याची गरज नाही, तरी देखील सांगतो. ह्याच्यातली पहिली वेलांटी आपण बाहेर जर काढलो, हे राहते पाय मोडून र, इथला ई बाहेर काढलो आणि हे मिसळून ह्याचं झालं मोठा ई, आणि ह्या ठिकाणी फक्त श राहिलं. ह्या मोठ्या ईचं काय करायचं, ह्या र मध्ये मिक्स करून टाका. पाय मोडून र मध्ये जर ई जर मिक्स जर केलं मोठा, तर त्याचा होतो र दुसरी वेलांटीनुसार, म्हणून गिरीश. गिरीश मधल्या र ची दुसरी वेलांटी या ठिकाणी आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी दीर्घत्व संधी ओळखता आली पाहिजे आणि ती बनवता आली पाहिजे. यानंतर याच्यावरचं एक उदाहरण घेऊया. एकच उदाहरण घेत आहे. दोन्ही जर या ठिकाणी दोन्ही जर मोठे वेलांटी जर दीर्घ असतील स्वर, तर कशा पद्धती, मही प्लस ईश, मही प्लस ईश, मही प्लस ईश. हे सगळे प्रश्न आलेले आहेत परीक्षेत, हे प्रश्न आलेले आहेत आणि पुन्हा देखील प्रश्न टाकतात परीक्षेत. त्यांना पर्यायच नाही, दुसरे कुठून नवीन शब्द तयार करणार आहे, कोणत्या शब्दकोशातून तयार करायचे. हे जे कविच्छा असो, रवींद्र असो, गिरीश असो, महेश असो, हे सगळे शब्द परीक्षेत आलेले आहेत आणि पुढे सुद्धा 100% परीक्षेत टाकणार आहे. या ठिकाणी पहा, दुसरी वेलांटी दुसरा ई, याचा होणार दुसरा ई, यानुसार हा शब्द तयार झाला महेश. स्वर संधीबद्दल एक गोष्ट सांगतो, स्वर संधी तयार करत असता वेळेस सरळ शब्द पाहिल्या तुमच्या डोक्यात तो पुढे संधी तयार झाली पाहिजे, आणि तयार झाल्याच्या नंतर ती कशा पद्धतीने तयार झाली हे देखील तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, किंवा एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे. एक्सप्लेनेशन परीक्षेत विचारणार नाही,
पण इन केस अशा पद्धतीचा जर रिलेटेड प्रश्न जर विचारला तर ते तुम्हाला कशा पद्धतीने तयार झाले हे ओळखता आलं पाहिजे. एक छोटस शेवटचं स्वरसंधीचं आपण या ठिकाणी पाहूया. उ प्लस उ, ईच झालं उ प्लस उ, त्याचं काय ना दुसरा उकार. उ म्हणजे हे उकार राहणार. याच्यावर एखादं उदाहरण पाहूया या ठिकाणी. उ प्लस उ तर गुरु प्लस उपदेश, गुरु प्लस उपदेश. आता हा झाला पहिला उकार, हा झाला पहिला उकार. आता काहीच्या मनामध्ये एक छोटासा प्रश्न निर्माण होतो, र चा दुसरा उकार कसा राहते मग सर? हे जर र चा पहिला उकार जर म्हणता तुम्ही, र चा दुसरा उकार कसं? र चा पहिला उकार जो असतो ना तो थोडासा असाच असतो, समजा जास्त हे नसतो, थोडासा असा असतो. आणि र चा दुसरा उकार कसा असतो? कम्प्लीट क्लिअरिफिकेशन, असं दिसल, ओळखायला येईल असं. र चा उकार पहिला असा राहील आणि दुसरा उकार असा गृहीत धरायचा. त्यानुसार हे फक्त असा अर्धचंद्राकृती काढल्यामुळे हा झाला पहिला उकार, हा झाला दुसरा उकार आणि ह्याचा होणार दुसरा उकार नुसारच. ह्यानुसार हा शब्द तयार झाला गुरु. रचा आता हा दुसरा उकार दिला मी, गुरुपदेश. हा उ निघून जातो. प्रत्येक स्वरसंधीमध्ये दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर हा निघून जातो आणि जो काय त्या दोन्ही बद्दल एक स्वर तयार झालेला असतो तो पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णात मिसळत असतो. त्यानुसार दुसरा उकार असल्यामुळे हा शब्द तयार झाला गुरु उपदेश. गुरु उपदेश अशा पद्धतीनं गुरु उपदेश हा शब्द तयार झाला. एक शेवटचं उदाहरण घेऊया स्वरसंधीमध्ये. त्या ठिकाणी दुसरा उकार पहिला उकार याचा होणार दुसरा उकार. त्यानुसार एक शब्द दिलेला आहे या ठिकाणी, वधू प्लस उत्कर्ष. वधू प्लस उत्कर्ष, वधू प्लस उत्कर्ष. या ठिकाणी पहा, हे आहे दुसरा उकार. ध चा पहिला उकार असा आहे. आता ते उकार सांगायची मला गरज पडू नये. हा झाला दुसरा उकार. ऊसाच हा झाला पहिला उकार, त्याचा होणार दुसरा उकार. मग या ठिकाणी हा दुसरा उकार याच्यामध्येच मिसळणार. यानुसार वधू उत्कर्ष अशा पद्धतीनं शब्द तयार होणार. हा ऊ भूक लागल्यामुळे खाल्ल्या गेला नाही, हे निघून जाते, हे पहिलेही सांगितलं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सांगत आहे. यानुसार वधू उत्कर्ष अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. आणि एक शेवटचं उदाहरण ऋ ऋषीच्या बाबतीत जे विचार राहिलेलं होतं, ऋ ऋषीचं जे काही स्वर आहे आपल्या त्याच्यात ऋ ऋषीचं, त्याचा पण या ठिकाणी मोठा ऋ ऋषीचं तयार होत असतो. आता मोठा ऋ ऋषीचं कसं तयार व्हावं? असं करायला, असं करत चला. हे ऋ ऋषीचं आपण असं लिहितो की नाही, सिंगल समजा आणि मोठा म्हणजे असं गृहीत चला. दोन ऋ ऋषीचं जर एकत्र आले तर असा मोठा ऋ ऋषीचा तयार होत असतो. याचं एकच उदाहरण आहे या ठिकाणी, मात्र प्लस ऋ. या ठिकाणी मात्र प्लस ऋण, मात्र प्लस ऋण. हा जो असतो हा र नसतो. तुम्हाला आधी सांगितलं हा ऋ ऋषीचा स्वर असतो ह्याच्यामध्ये आणि इथे ऋ ऋषीचा दिलेला आहे. म्हणजे हा ऋ ऋषीचा आणि हा ऋ ऋषीचा मिसळून मोठा ऋ ऋषीचा तयार कसा झाला त्याच्यामध्ये ऍड केलं. म्हणजे ह्यानुसार मात्रण अशा पद्धतीने शब्द तयार होत असतो. अशा पद्धतीने मात्रण हा शब्द तयार झालेला आहे. आता ह्याच्या पुढे जाऊया आपण. हे झालं स्वरसंधीचं. स्वरसंधीचं काही अवघड नाही, व्यवस्थितरित्या मी समजून सांगितलेलं आहे. स्वरसंधी म्हणजे काय? जवळजवळ येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतील त्याला स्वरसंधी असे म्हणतात. दोन्ही वर्ण हे कधी कधी ऱ्हस्वही असू शकतात, दीर्घही असू शकतात. पहिला ऱ्हस्व दुसरा दीर्घ, पहिला दीर्घ दुसरा ऱ्हस्व किंवा दोन्ही दीर्घ, त्यापासून कोणताही जर स्वर तयार होतो हा कधीही दीर्घच तयार होतो, म्हणून त्याला दीर्घत्व संधी असं म्हटल्या जाते. त्यानंतर आपण पाहणार आहोत आदेश म्हणजे काय. आदेश याची व्याख्या विचारलेली आहे. आदेश, आदेश म्हणजे काय? तर संधी तयार होत असताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच त्याच्यामध्ये बदल होणे. म्हणजे मी या ठिकाणी सांगितलं ना, अ प्लस आ बरोबर आ झालेला आहे या ठिकाणी. म्हणजे किंवा त्याचे उदाहरण पुढे आपण या ठिकाणी पाहणार. म्हणजे संधीमध्ये काय असते, हे दोन वर्ण एकत्र येतात आणि त्याच्या जागी तिसराच एक वर्ण तयार होतो. दोन वर्ण एकत्र येतात, संधी तयार होत असता वेळेस जे दोन वर्ण एकत्र येऊन त्याच्या जागी दुसराच वर्ण येणे, दुसरा वर्ण येणं म्हणजे बदल होणं.
संधी तयार होत असता वेळेस संधी तयार होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणं म्हणजे त्या वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणं म्हणजे बदल होणं त्याला आदेश असं म्हटलं जातं. काय अवघड आहे? संधीमध्ये एका वर्णाच्या जागी म्हणजे एखादा वर्ण असेल त्याच्या जागी एक दुसरा वर्ण येतो त्याला सरळ या ठिकाणी आदेश असं म्हटल्या जाते. त्यानंतर त्याचं एक दुसरे उदाहरण पाहूया. आतापर्यंत जे आपण स्वर संधीचे उदाहरण पाहिलो ते सगळे कोणते उदाहरण होते? सजातीय स्वराचे उदाहरण होते. म्हणजे तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर जर आला तर त्याच्यापासून विसर्ग संधी तयार होत होती, दीर्घत्व संधी तयार होत होती. हे सगळे उदाहरण आपण पाहिलो सजातीय स्वराचे. आता विजातीय स्वराचे पाहूया. प्रत्येकामध्ये अ आ इ ई उ उ असे पाहिले. जर समजा अ च्या पुढे ई आला तर काय होईल? अ च्या पुढे उ आला तर काय होईल? अ च्या पुढे रु ऋषीचं म्हणजे विजातीय स्वर जर आला तर काय होईल? अशा पद्धतीचे आपण स्वर संधीचे उदाहरण पाहणार आहोत. सर्वप्रथम हा जो दुसरा भाग प्रकार आहे तो समजून घ्या. आतापर्यंत आधीच्या स्वर संधीमध्ये काय शिकलो? सजातीय स्वराची संधी शिकलो. अ आ इ ई उ उ हे स्वर यायचे. आता विजातीय स्वराची संधी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. विजातीय स्वर म्हणजे कसं? अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई आल्यास काय होतो? किंवा अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा उ आल्यास काय तयार होईल? अ किंवा आ याच्या पुढे रु ऋषीचा आल्यास काय तयार होईल? हे झाले विजातीय स्वराचे उदाहरण. आणि तुम्हाला हे कशामध्ये शिकवलेलं आहे? संयुक्त स्वरामध्ये सुद्धा याची फोड करून दाखवलेला आहे. संयुक्त स्वर जे होते ए आय ओ अ त्याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे. अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई जर आला तर हे ए येणार. व्यवस्थित लक्ष द्या, जास्त गोंधळून टाकणार नाही एवढं घेऊन आपण थांबूया कारण तुम्ही कन्फ्युज होता ना वरच्यावर. दुसरा प्रकार चालू आहे. अ किंवा आ पुढे ई किंवा ई येणार. ई किंवा ई पुढे ए येणार. ए येणार म्हणजे काय येणार? वरी एक मात्रा तयार होणार. वरी एक मात्रा तयार होणार फक्त. ते मी पुढे समजून सांगतो. अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ आल्यास या ठिकाणी ओ तयार होतो. ओ नुसता ओ तयार होतो. नुसता ओ म्हणजे वरी एक फक्त मात्रा येणार आणि एक काना येणार. आणि या ठिकाणी अ किंवा रु ऋषीचा असेल तर त्या ठिकाणी अर अशा पद्धतीचा शब्द तयार होतो. अर 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 अरचा या ठिकाणी उपयोग रफारच्या स्वरूपात देखील केला जातो. म्हणजे रफार अशा पद्धतीचा जो रफा राहतो की नाही तसा आपण उपयोग करतो. फक्त आता इथे एवढंच लक्षात घ्या. दुसरा प्रकार चालू आहे विजातीय स्वराच्या तरसंधीमध्ये. अ किंवा आच्या पुढे ई किंवा ई जर आला तर त्याचा ए होणार. ए होणार म्हणजे फक्त एक मात्रा देणार. अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ आला तर ओ होणार म्हणजे वरी एक मात्रा एक काना येणार. अ किंवा आच्या पुढे रु ऋषीचा आल्यास त्याचा अर होणार म्हणजे त्याच्यावर रफार येणार. हे कुठंच भेटणार नाही तुम्हाला. मला दाखवायचं हे अशा कोण्या पुस्तकात आहे का लिहून. म्हणजे छोट्या छोट्या बाबी मी एवढं क्लिअरिफिकेशन करत आहे तुमचं की तुम्हाला प्रत्येक बाब क्लिअर कळली पाहिजे. कसं तयार केलं सर? कसं तयार केलं? नेमकं आलं कुठून? जादू झाली का? जादू वगैरे काही झाली नाही. आपण सहज त्याचे उदाहरण पाहायचं. त्या उदाहरणामध्ये काय बदल होतो हेच पाहायचं. त्याच्यानुसार हे एक्सप्लेनेशन तयार केलेलं आहे. हे तुम्हाला कोणत्या पुस्तकात भेटणार नाही, कोणत्या लेक्चर मध्ये देखील तुम्हाला भेटणार नाही. फक्त हे बारीक बारीक छोट्या छोट्या बाबी तुम्हाला कळाव्या म्हणून मी व्यवस्थितरित्या मांडून समजून सांगत आहे. कारण संधी हा एकच चॅप्टर असा आहे थोडासा किचकट घोर आणि न समजण्यासारखा वाटतो बऱ्याच विद्यार्थ्यांना. आणि तो चॅप्टर मला सोपा करून द्यायचा आहे जेणेकरून याच्यावरचा एकही मार्क जाता कामा नये. आणि या पद्धतीने जे काही बदल होतात ए दिलेल्या संधीमध्ये बदल होऊन ए ओ अर अशा पद्धतीचे जे काही वर्ण तयार होतात त्याला गुणादेश असं म्हणायचं. गुणादेश. परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. बारीक बारीक गोष्टी सांगत आहे मी. हे असे एकत्र येऊन त्या गोष्टी एकत्र येऊन ए तयार झाला, ओ तयार झाला, अर तयार झाला. अशा पद्धतीने ए ओ अर
होणाऱ्या बाबीला गुणादेश असं म्हटल्या जाते. म्हणजे वरील प्रकारे दोन वर्ण एकत्र येऊन ए ओ अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश असं म्हणतात. याची व्याख्या कशी सांगितलेली आहे? गुणादेशची परीक्षेत आलेली आहे, पुढे बी विचारणार, ते विचारतच राहणार. त्यामुळे एक एक मार्ग सुद्धा आपण जाऊ द्यायचा नाही. ज्या पद्धतीने मी संधी तयार करून वरील प्रकारची काही संधी तयार केलेली आहे त्यापासून काय बदल घडलेला आहे, ए ओ अर, ए ओ आर हे शब्द लक्षात ठेवायचे. हे शब्द लक्षात ठेवायचे. गुणादेश बद्दल ए ओ अर असे बदल घडून येणाऱ्या संधीला गुणादेश असं म्हणायचं. त्याची व्याख्या कशी सांगितली मी? माझी व्याख्या लक्षात ठेवायची. ए ओ अर असे बदल होऊन तयार होणाऱ्या संधीला गुणादेश असं म्हणायचं. आणि आदेशची व्याख्या कशी सांगितलेली आहे? एका वर्णाच्या जागी दुसराच वर्ण येणे याला आदेश असं म्हणतात. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश असं म्हणतात. आणि ए ओ अर असेच वर्ण येणं याला गुणादेश असं म्हणतात. काय अवघड आहे? कन्फ्युज व्हायचं नाही. आदेश म्हणजे काय? एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे, कोणताही वर्ण येऊ द्या, घेणं देणं नाही. पण ए ओ अर हेच वर्ण जर आले तर त्याला गुणादेश असं म्हणायचं. झालं, संपलं. हे दोन्ही व्याख्या परीक्षेत विचारलेले आहेत आतापर्यंत, आणि पुढे सुद्धा 100% विचारणार. लिहून घ्या, काहीच अवघड नाही. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश असं म्हणते. हेच वर्ण जर बदल होऊन आले त्याला गुणादेश असं म्हणायचं. संपलं, काहीच अवघड नाही. एकदा तुमच्या डोक्यात बसलं, घरी जाऊन अभ्यास करायची काही गरज पडणार नाही. केली, संपलं. तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही एवढी गॅरंटी मी देतो. आणि हे प्रश्न जसे तसे परीक्षेत उतरणार. मराठी ग्रामर जेव्हा तुम्ही सोडत असता परीक्षेमध्ये त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर माझं लेक्चर येणार. कसं येणार? परीक्षेत तुम्हाला विचारणार गुणादेशची व्याख्या म्हणजे काय, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल सरांनी सांगितले होते ए ओ आर असे जर बदल घडून आले संधीमध्ये तर त्याला गुणादेश असं म्हटलं जाते. लगेच क्लिक होणार, म्हणजे 5 सेकंदात तुमचं उत्तर त्या ठिकाणी निघणार. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बदल होत असतात आणि ह्या बदलाला या ठिकाणी गुणादेश असं म्हटल्या जाते. किती वाजले? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण थांबूया. याच्यावरचे उदाहरण आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. फक्त एक समरी 10 मिनिटांमध्ये समजून सांगतो. कन्फ्युज होऊ नका. हा चॅप्टर थोडासा बोर, किचकट आणि अवघड वाटतो म्हणून मी स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्याला शिकवत आहे. एवढं स्लो मी कधीच शिकवलं नाही. फक्त तुमच्या डोक्यामध्ये एकदा फिट बसलं तर तुम्ही खरंच सांगतो मरेपर्यंत या बाबी विसरणार नाही. परीक्षेत तर तुम्ही चुकणारच नाही, पण कधीच या बाबी विसरणार नाही. पुन्हा एकदा छोटंसं रिव्हिजन घेतो. लक्ष द्या. संधी हा चॅप्टर चालू आहे. संधी म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो काही वर्ण तयार होतो त्याला संधी असे म्हणतात. संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे काय? जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला स्वर आणि दुसराही स्वर असेल तर त्याला स्वर संधी असे म्हणा. व्यंजन संधी म्हणजे काय? जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला व्यंजन, दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणायचं. विसर्ग संधी म्हणजे काय? जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला विसर्ग असला पाहिजे, दुसरा व्यंजन किंवा स्वर असला पाहिजे. स्वर संधी आणि व्यंजन संधी मधला फरक लक्षात ठेवायचा. स्वर संधीमध्ये पाय मोडून लिहिल्या जात नाही. व्यंजन संधीमध्ये पाय मोडून लिहिल्यास व्यंजन संधी म्हणून ओळखायचं. विसर्ग संधीमध्ये 2 टिंब येतात. स्वर संधीबद्दल अजून एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे 2 सजातीय स्वर एकत्र येऊन एक दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी असे म्हणायचं. व्यंजन संधीचे उदाहरण मी घेतले, विसर्ग संधीचे उदाहरण सांगितले. त्यानंतर याच्यापूर्वी सजातीय स्वर एकत्र येऊन एक दीर्घत्व संधीचे उदाहरण पाहिले. आता विजातीय स्वराचे या ठिकाणी मी दाखवलो. एका स्वराच्या जागी दुसरा वेगळाच वर्ण येणे त्याला आदेश असं म्हणतात. आणि ए ओ अर हेच वर्ण जर येत असतील तर त्याला गुणादेश असं म्हणतात. आणि याच्यावरचे उदाहरण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. हा भाग कितपत समजला की न समजला, काही अवघड वाटला, कुठे काही तुमचे प्रश्न समस्या असतील तर मला विचारू शकता. क्लिअर झालं सगळं? काहीच अवघड नाही. कसाही प्रश्न विचारला तर सांगसाल? सांगसाल का? सानिका सांगा फास्ट. आदेशची व्याख्या. एका वर्णाच्या जागी जर दुसरा वर्ण आला तर बस म्हटलं. आदेश. गुणादेश म्हणजे काय? गुणादेश म्हणजे ए ओ किंवा अर यात बदल झाल्यास जो असे गुणगे वर्ण त्याला गुणादेश म्हणतात. काय अवघड नाही. रेश्मा संधीची व्याख्या सांगा फास्ट. रेश्मा
हा सर. संधीची व्याख्या सांगा. संधी जे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मिळून तयार होणारा वर्ण जो त्याला संधी म्हणतात. सर एखादं उदाहरण सांगतो मी या ठिकाणी. मला सांगा, देव प्लस आले, देव प्लस आले ह्याच्यापासून काय तयार होईल? देवालय. 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 मी जर म्हणलं त्या देवालयाची फोड देव आ आणि लय, ही फोड बरोबर येते का? देव आ प्लस लय बरोबर येईल का? नाही सर, चुकीचे. का कोणती येईल बरोबर? देव प्लस आलंय, कारण की दोन्ही शब्दांचा अर्थ आहे. हा, दोन्ही शब्दाचा काहीतरी अर्थ निघतो. हे जे तर्क सांगितलेला आहे हा तर्क 99% लागू होतो. बरं, मी 100% म्हणत नाही. हे मी तयार केलेली व्याख्या आहे. विसर्गाच्या बाबतीत बरेच विद्यार्थ्याला कन्फ्युज व्हायचे. मी देखील पेपर चेक केलेले होते की त्यावेळेस मला विचार निर्माण झाला की विद्यार्थ्यांनी नेमकं ऑप्शन कोणतं क्लिक करावं, कारण ह्याची फोड ही देखील होऊ शकते ना, ह्याची फोड ही देखील करू शकतो आपण. मग हेच का निवडायचं? तर त्याचा जवळपास काहीतरी अर्थ असायला पाहिजे. हे 99% लागू होते आणि यानुसार तुम्ही त्याचा विग्रह केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सांगा संधीचे प्रकार. विसर्ग संधी. विसर्ग संधीची व्याख्या. हा, त्यानंतर गुणादेशची व्याख्या. हे असे बदल होऊन जे तयार होणाऱ्यावर नसतात त्याला गुणादेश. आदेशची व्याख्या. नेक्स्ट. त्यानंतर व्यंजन संधीची व्याख्या. त्यानंतर संधीची व्याख्या. रोहित फास्ट. असं कसं? शेवटचा वर्ण डायरेक्ट पहिला वर्ण हा गायब झाला, कुठे गेला? हा, असं कन्फ्युज होऊ नका ना. असं 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 काय काय झालं की मस्त वाटलं पण झोप येऊ लागली सर. काहीतरी सांगले मस्त, सांगले सर, लय भारी वाटलं. असं काही झालं का? मस्त असं ऐकतच राहावं, झोपतच असं काही नाही ना. संधी तयार होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असतो आणि त्याच्यापासून संधी तयार. किती प्रकार आहेत? 4 नाही. कोणते? आदेश म्हणजे काय? 2 आदेश गेले पाहिजे. काय? एका वर्णाने दुसरा वर्ण येऊन जो काही बदल होतो त्याला आदेश म्हणून. गुणादेश. असे वर्ण येतात त्याला सहसा गुणादेश. काय अवघड नाही, संपलं. त्याचा पोस्टच घेऊन या. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया आपण. थँक्यू.